महात्म्यांना विचारावं, का हो एवढे सगळे लोक तुम्हाला भेटायला तुमच्या दर्शनाकरता मैलून मैल पायपीट करून येतात, सगळ्यांना वैकुंठ मिळणार का? असं कोण विचारतंय? रुक्मिणी आई पांडुरंग परमात्म्याला सगळ्यांना वैकुंठाची गती प्राप्त होणार? भगवंत म्हणाले, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे तो वैकुंठाला प्राप्त झाला किंवा मी त्याला प्राप्त झालो? असं काही नाही. मग एवढी सगळी मंडळी येत आहेत. आता यात्रेमध्ये सगळेच असतात, हौशे गौशे आणि सगळे असतात, सगळ्या प्रकारची मंडळी असतात. गळ्यामध्ये माळ असते, पण माळेसारखं वर्तन असेलच असं काही सांगता येत नाही. किंबहुना मोठ्या मोठ्या टपोऱ्या माळा घालणाऱ्याच माणसांचा फार संशय येतो मला तर कधी कधी. त्यामुळे असं वर्तन असेल असं काही सांगता येत नाही. भगवंत म्हणतात, असं नाही ग, पंढरपूरला आला म्हणजेच माझी प्राप्ती झाली असं काही नाही. अगं आपल्या घरी राहून ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, ही संतांची वचनं सुद्धा आपल्या सोयीनुसार घेणारी माणसं फार आहेत. कधीच कुठल्या तीर्थाला जायचं नाही आणि म्हणायचं ठाईचं बैसोनी संतांनीच सांगितलंय करा एक चित्त. आपल्या सोयीनुसार आपण अर्थ फार घेतो. आपण लबाड भक्त आहे बरं का, आपल्याला हवं ते. एक सुभाषित आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. एक जण हे कीर्तन माझं ऐकलं आणि एक जण मला भेटायला आले. म्हणाले, ताई तो श्लोक मला सांगा म्हणले, परत एकदा लिहून द्या. पाहिजे होता त्यांना, लिहून मला मागत होते. म्हणले कुठला श्लोक? मी बरेच श्लोक म्हणले कीर्तनात आज. नाही म्हणे, ते नको 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 सांगितलंय ना, ते फार चांगलं आहे म्हणाले, तो श्लोक लिहून द्या. हे असं आहे आमचं, आमच्या सोयीनुसार आम्ही भक्ती करतो. भगवंत म्हणतात, नाही ग, मी असं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील, यत् करोषि, ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. स्वामी म्हणतात की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग याचा अर्थ चोरांनी चोरी करताना हे वाक्य स्वामींचं घ्यावं आणि स्वामी म्हणाले भिवू नकोस चला, असं नाही. जे जे सत्कर्म करशील तिथे मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जे करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, असं मीच भगवद्गीतेत सांगितलंय ना कृष्णावतारामध्ये, असं रुक्मिणीला भगवंत सांगतायत. तरी सुद्धा देवा, असा कोणी एखादा भक्त आहे का हो की जो घरी राहून तुमची पूजा करतोय, आराधना करतोय, पंढरपूरला कधी आला नाही? असा एकच काय, असंख्य भक्त आहेत. रुक्मिणी मला दाखवाल? चल म्हणाले, वेळ नको घालवायला, पटकन माघारी येऊ आपण, 10:30 वाजलेत, 11च्या आत माघारी येऊ. आणि मग पंढरपूर पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंतांनी